नमस्कार, मी अनिता। महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी। तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी। डोंबिवली येथील शिवमंदिर पथवरील वैकुंठ स्मशानभूमीत गळक्या छतामुळे तेथे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे। शनिवारी ही पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तेथे आलेल्या गायकवाड कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याबद्दल नाराजी व्यक्त केली। त्याबाबत वारंवार प्रसार माध्यमांनी आवाज उठवूनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाही। कृष्णा गायकवाड यांच्या निधनाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय जाधव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीही ती दुरावस्था बघितली। गायकवाड नातेवाईकांना ओली लाकडे, गळती छत, अग्नी भडकता राहावा यासाठी रॉकेलचा वापर यामुळे प्रचंड नाराजी व्यक्त केली। कुठेही बसायला जागा नाही, एवढ्या ठिकाणी गळती लागलेली आहे। सगळ्याच ठिकाणच्या अग्निकुड्यांची जागा सोडता सर्वत्र गळती लागली होती। सगळे पत्रे गळत असल्याने उभे राहायचे तरी कुठे, असा सवाल नागरिकांनी केला। महापालिका करते काय असेही ते म्हणाले। 10 रॅक असूनही त्यापैकी एकही रॅक गळतीविना नाही। शुक्रवारी दुपारपासून तेथे 29 जणांचे अंत्यसंस्कार झाले। सगळ्यांनी पाणी गळतीची समस्या भेडसावली। स्मशानभूमीत येतानाच पाण्याचे डबके होते, त्यातून मार्ग काढत नागरिकांनी यावे लागले। तेथे डेंग्यूची अवस्था आहे। जिथे नागरिकांना बसायला जागा आहे त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता आहे। आलेल्या नागरिकांना घाण, दर्प यामुळे श्वास घुमटला। ज्येष्ठ नागरिकांनी अखेर गळक्या छताच्या धारेखाली उभे राहून अंत्यसंस्कार केले। त्या स्मशानभूमीसाठीही काही वर्षांपूर्वी खर्च केलेला लाखो रुपयांचा निधी गेला कुठे, असा सवालही त्रस्त नागरिकांनी केला। स्वच्छतागृहात देखील घाण होती। पावसामुळे सगळ्या ठिकाणी ओलचिंब झाल्याची अवस्था होती। गायकवाडवाडी आज आम्ही आमचे आत्याचे मिस्टर यांच्यासाठी अंत्ययात्रेला आलेलो, पण या स्मशानभूमीची अशी अवस्था, दयनीय अवस्था बघून आम्हाला अक्षरशः दुःख वाटले की हे सुधारणार कधी? की गेली कितीच वर्ष त्याची डागडुजी चालू आहे, पण त्याच्यातनं काही निघत नाही आहे, त्याच्यातनं सोल्युशन काही निघत नाही आहे, तर हे किती दिवस चालणार? रामनगर भागातली सगळ्यात जुनी ही स्मशानभूमी आहे। आपण आत्ता बघतोय की वर्षानुवर्ष या स्मशानभूमीची दुरावस्था आहे। महापालिका प्रशासक असो किंबहुना राज्यकर्ते असो, कोणी याकडे लक्ष देत नाही। आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणावर इथे गळती लागलेली आहे। अक्षरशः जेव्हा मृतदेह इथे येतात त्यांच्या नातेवाईकांना विधी कसे करायचे हा मोठा प्रश्न पडतो। आज आमचे पत्रकार बांधव आकाश गायकवाड यांच्या वडिलांचं निधन झालं। त्यांनी आम्हाला सगळ्यांनी सांगितलं, पत्रकारांनी जर का अवस्था मांडायची नाही तर कोणी मांडायची? त्यामुळे इथे सगळे नातेवाईक म्हणतात की हा खेद आहे, हा निदान आक्रोश आमचा समाजापर्यंत पोहोचवा आणि आम्हाला सुविधा द्या। आमची जर का अवस्था ही असेल तर बाकीच्या सामान्य जनांची काय असेल? तर ह्या होत्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी। आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत। तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत धन्यवाद।